तर दुसरीकडे अजित पवारांनी संजय काकडेंवर टीका केली आहे। संजय काकडे हे धंदेवाईक व्यक्तिमत्व आहेत अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली आहे। ज्यांची सत्ता त्यांच्याकडे संजय काकडेंची उडी, कधी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत, कधी आता मोदींसोबत, अशा प्रकारे संजय काकडेंवर अजित पवारांनी टीका केली आहे। उद्या जो पंतप्रधान होईल त्याच्यासोबत संजय काकडे जातील अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी संजय काकडेंवर टीका केली आहे। जवळचे होते म्हणजे काय मला चिटकूनच होतं का काय जवळचे ते काही राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सभासद होते। आपला काहीतरी गोडसे समज झालेला आहे। ज्यावेळेस ज्यांचं सरकार असतं त्यावेळेस अशी लोक ज्यांना स्वतःचं काम करायचे असतात ते दाखवत असतात। तुम्ही पुण्यामध्ये किती नावं अशी दाखवू की ते ज्यांचं सरकार असतं त्यांच्या बाहेर उभे असतात किंवा तिथं जाऊन त्यांची कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असतात। त्याला आपण मराठीमध्ये धंदेवाईक माणसं म्हणतो, त्यातला प्रकार आहे। पण माझ्या जवळचे वगैरे काही नव्हते। ज्यावेळेस ते अपक्ष निवडून आले त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं। पृथ्वीराज चव्हाण साहेबांना इथं आणलं बालेवाडीचं, तिथं भला मोठा कार्यक्रम केला। बालेवाडीनं मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना म्हटलं, साहेब आपण माहिती घेतली का सगळी व्यवस्थित, काय कोणाकरता चाललंय काय? ते म्हटलं एक खासदार मला मिळतोय, खासदार म्हटलं खासदार मिळतोय पण तो कसा मिळतोय काय मिळतोय ते जरा तपासा। पण ते गेले, झाला कार्यक्रम। ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि मोदी साहेबांचं सरकार आलं की त्यावेळेस हे त्यांचे झाले सहयोगी, पेपरला पहिल्या पानावर। आणि मी आज सांगतो, मोदी साहेब काही कायमचं वर्षानुवर्ष पंतप्रधान राहणार नाही। ज्यावेळेस मोदी साहेबांचं पुढे सरकार जाईल आणि ज्या पंतप्रधानांचं सरकार येईल त्यावेळेस त्यांची मुदत संपलेली नसेल तर ही व्यक्ती त्यांची सहयोगी झालेली असेल। दरम्यान संजय काकडेंनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया। पण खालचे शब्द टीका नाही केलेली। धंदेवाईक म्हणजे त्यांना व्यावसायिक म्हणायचं असेल आणि व्यावसायिक आहे जगाला माहिती नाही व्यावसायिक म्हणून। संजय काकडेजी, तुम्ही आता बाईट ऐकला असेल, अजित पवारांनी असं म्हटलंय। ऐकलं नाही आणि तुम्ही ऐकवलंही नाही मला। नाही, मी कुठल्याच पक्षामध्ये किंवा कुठल्याच पक्षामध्ये जॉईन नव्हतो। मी इंडिपेंडंट अपक्ष खासदार निवडून आलो आणि मी लगेच 2014ला भाजप जॉईन केलं। म्हणजे सहयोगी सदस्य आलो। तर मला आजपर्यंत कुठल्याही पक्षाचं मला आठवत नाही की मी कुठल्या पक्षात गेलोय किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिलाय। त्यावेळेस मला आठवत नाही, आता मला माहित नाही की मी कुठल्या पक्षात नव्हते।